10 किडे देतात श्रीमंत होण्याचे संकेत. भाग्य चमकणार आहे. शास्त्रानुसार या 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात आणि किंवा त्यांच्या आसपास परिसरात फिरत असतात. त्यावेळी तुमच्या घराचे भाग्य उजळते. ते घर श्रीमंत होतं. घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते. या किड्यांना माहीत असतं की या घराचे भाग्य उजळणार आहे. तर हे किडे त्याच वेळी येतात की त्या घराभोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे. हे 10 किडे शुभ मानले जातात. 10 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे. माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होणार आहे. हे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे. हे 10 जीव जंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे. भगवान नारायण वाहन गरुड देव आहे. देवो के देव महादेव महानंदी आहेत. महादेवांचे पुत्र कार्तिकाज वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवन जंतू तुमच्या खूप महत्त्वपूर्ण आहेत, तर खूप खास आहेत. प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे. तर हे जीवजंतू यांना तुम्ही जर ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी ते जीवजंतूंना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका किंवा मारू नका. त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खूप साऱ्या समस्या नवीन उद्भवतात आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. जर तुमच्या घरी जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचे भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट काळ आहे तो संपणार आहे, असं तुम्ही नेहमी विचार केला पाहिजे. जीवनामध्ये आर्थिक स्थिती तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ आहे ती संपली आहे. तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या आहे, ती अशांती होती, ती आता संपली आहे. आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते ते जंतू आहेत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येते. चिचुंद्री म्हणजे ती तर तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल. हीच चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश होत असतो झाला असेल की तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास जरी रोज तुम्हाला चिचुंद्री दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल, त्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रवेश करतो. त्या घराचं भाग्य चमकते. त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते. चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराभोवती 4 प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मक शोषून घेते. घरामध्ये चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये चिचुंद्री असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो असे म्हणतात. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात. चिचुंद्री घरामध्ये सर्व जीवाणू खातात. साहजिकच आहे. जिथे स्वच्छता असेल तिथे माता लक्ष्मी वास करते. पण चिचुंद्री थुंकी विषारी असते. त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते. चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून जा की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे. दिवाळीच्या रात्री एखाद्या वेळेस चिचुंद्री आपल्या घराजवळ असेल तर त्यांचे नशीब उजळते. त्याला अनपेक्षितपणे पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते. चिचुंद्री घराभोवती फिरल्यास घरावरचे संकट टळते. अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते. हीच चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा खूप शुभ मानला जातो. तसेच चिचुंद्री घरामध्ये त्यावेळी अनेक सूचना देते. सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या सर्व असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार असतात. जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली
तर त्याच वेळापासून चिचुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. सर्व प्रकारच्या समस्या मुळापासून संपून जातात. तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. हा एक खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री आल्यावर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते. घरातील कुटुंबातील सदस्याच्या जीवनातील परिवारामध्ये खुशियाली येते आणि त्यांच्या घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते. चिचुंद्री आपल्या घराला जर 4 प्रदक्षिणा घातले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील पूर्ण समस्या, क्लेश, वाद विवाद संपून जातात. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या जीवनामध्ये खूप बरकत होते. उंदीर हा वेळोवेळी घरामध्ये येतो. दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घराबाहेर काढला तर त्याला मारू नका, कारण उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे. त्यामुळे उंदराला तुम्ही कधीही मारू नका. त्याला व्यवस्थित घराच्या बाहेर सोडा. त्याला मारलेले पाप आपल्या डोक्यावर, माथ्यावर लागते. जे भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि ते आपले वाहन बनवलं होतं, त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला ज्या घरामध्ये आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढा. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दरिद्रता वास करते, कष्ट, पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे घरातील इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा फिरू देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता आणि समस्या वाढत जातात. तर मित्रांनो, तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल, कारण मधमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधी बरकत होत नाही. मधमाशीचा पोळ जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तरी त्या घरामध्ये कधी बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वाद विवाद, भांडणे, अशांती राहत असते. म्हणून मधमाशीचे पोळ घरामध्ये कधीही नसावे. मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनवत असतात आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात. आणि घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानिकारक असते. म्हणून तुमच्या घराच्या आजूबाजूला मधमाशीचा जर पोळ दिसला तर ते ताबडतोब तुम्ही लवकरात लवकर काढून टाका आणि त्याला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही फिरकू देऊ नका. ते उठून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरातून लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहते. फुलपाखरू, मित्रांनो, रंगीबिरंगी फुलपाखरू तर तुम्हाला सगळ्यांनाच आवडतात, पण ते शुभ संकेत घेऊन येत असतात का हे जाणून घेऊया. रंगीबिरंगी सोनेरी फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास जर दिसत असतील, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये दिसत असतील तर सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरू जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगीबिरंगी होणार आहे, यशाने भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते आणि समस्यापासून सुटका होते. प्रत्येक समस्या सुटका होते. हे करण्यासाठी फुलपाखरू खूप चमत्कारिक मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वाद विवाद होतो, अशांती होत नाही. ज्यामुळे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशियालीचा वर्षा होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होणार आहे, हे शुभ संकेत देत राहते. जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका. त्यामुळे समजून जा की तुमच्या घरामध्ये फुलपाखरू तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. तर नंबर 5 आहे विंचू. तर मित्रांनो, घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस तो
दरिद्रतेचा संकेत मानला जातो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला ज्येष्ठ म्हणत असतात. खूप कष्ट पीडा देत असतो म्हणून विंचू ज्यावेळी घरामध्ये त्यामुळे घरामध्ये दुःख, अचानक आर्थिक संकट येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे असे प्राणी घरात येतात. त्यामुळे लगेच असे प्राणी घरातून बाहेर काढून टाका, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. तर मित्रांनो, तुमच्या घरामध्ये एकदा 2 विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. विंचू दुःख दरिद्रतेचा संकेत आहे. त्यामुळे समजून जा की अलक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे. तर मित्रांनो, पाल खूप शुभ मानले जाते. घरामध्ये पालीला घरामधून हाकलं जात नाही किंवा त्याला मारलं पण जात नाही, परंतु असं करू नये. पालेला मारणं खूप मोठे पाप आहे. ज्या घरामध्ये पालेला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख, अशांतीला आमंत्रण देणे होय. पालेला घरामधून घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते व पाल घरामध्ये सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छता करत असते. त्यामुळे पालेला कधी मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे खूप शुभ असते. हे शुभ संकेत मानले जातात. आणि एका पाठोपाठ जर 2-3 पाली दिसल्या तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होणार आहे. तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन झालेले आहे असा शुभ संकेत देतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असे विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल त्यावेळी जर पाल दिसले तर अशा वेळी समजून जा की त्या घरामध्ये लवकरात लवकर बरकत होणार आहे. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो. घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाल दिसले की किंवा त्यांची शेपटी कटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मीची शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला किंवा मारण्याची भीती देखील दाखवू नका. असं करणे मात्र पालीला खूप पाप लागतो. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्याचे सामोरे जावे लागतात. मुंगी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये येत असेल तर शुभ संकेत घेऊन येत असतात. त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्योदय खूप लवकर चमकणार आहे. हे खूप शुभ संकेत मानलं जातं आणि दुःखाचे दिवस संपणार आहेत आणि दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस नवीन येणार आहे. त्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येणार आहे असं समजलं जातं. त्यावेळी घरामध्ये लवकरात लवकर परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे. घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे आणि लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत. जे कोणते प्रॉब्लेम तुम्हाला सतावतात, जे चिंता आहेत ते प्रॉब्लेम सगळे संपणार आहे असे समजले जाते. तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून जर येत असतील तर ते सुद्धा अतिशय खूपच शुभ संकेत समजला जातो. दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या हा शुभ संकेत देत असतात. तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षितपणे धनप्राप्ती होणार आहे. ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती अशा व्यक्तीकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत असा संकेत घरामध्ये अशा मुंग्या देतात. जर मुंग्यांना पीठ आणि साखर गूळ खायला जरूर द्यावे. मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते. मुंग्याचा आशीर्वाद खूप लवकर लागतो आणि खूप महत्त्वाचा असतो. असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही. त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत आमूलाग्र बदल होत असताना दिसतात. त्यामुळे माणसाचे जीवन सुखमय होतो. भुंगा. तर मित्रांनो, भुंगा वसंत ऋतूचे आगमन होते. भुंगे आपल्याला ठिकठिकाणाहून बाहेर पडत असतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर घिरट्या घालू लागतात. जर तुमच्या आजूबाजूला खूप झाडं असेल तर त्या भुंग्याचे तुमच्या घरात येणं साहजिकच आहे, कारण भुंगा येणे हे खूप शुभ आहे. याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल, तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगले घडणार आहे. तर भुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळणार आहे, यात काही संशय नाही. तर मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कासव व भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे. त्यामुळे कासव
स्वतःच खूप पवित्र असा प्राणी आहे की त्यांना कारण मित्रांनो, ज्यावेळी कासव घरामध्ये असतो त्यावेळी त्या घरामध्ये भाग्य उजळते आणि ज्या घरामध्ये कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीकृष्णाच्या घरामध्ये आगमन असते, त्यावेळी घराचे भाग्य उजळते। त्यामुळे घरामध्ये कासव प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे। आणि जिथे श्रीहरीची विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य असते, कारण श्रीहरी विष्णू म्हणजे जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते, त्यामुळे त्या घराचे भाग्य उजळते। भगवान श्रीहरी विष्णूचं रूप असलेलं कासव घरामध्ये येणे हा खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्ण होऊन दूर होऊन जाते। या घरामध्ये सुख समृद्धी शांतीने सर्व काही प्राप्त होते आणि जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तर तेही खूप शुभ संकेत मानला जातो। कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणत्याही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता, काही दिवसात ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण झालेल्याचा तुम्हाला अनुभव येईल। कोळी घरामध्ये कोळीचे होणे हे खूप कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते, त्यामुळे कोळीच्या आगमनामुळे घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अशांती निर्माण होते। घरामध्ये जर कोळीचे जाळे निर्माण होत असेल तर घरामध्ये आर्थिक समस्या लवकरात लवकर निर्माण होते। तर अशा कोळीचे जाळे लवकरात लवकर स्वच्छ करा, त्यामुळे घराची प्रगती थांबते, घराची प्रगती होतच नाही, त्यामुळे प्रेम आणि नात्यातून कटुता उत्पन्न होते, घरामध्ये वादविवाद वाढू लागतो, तसेच घरामध्ये कोणते धार्मिक कार्यामध्ये अडथळे येतात, कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणं खूप पसंत आहे। असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतं। कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्ये गुंतागुंतीची समस्या निर्माण होऊ लागते। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।